नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर ओंकार बाळकृष्ण खिस्ते, श्री संत गजानन महाविद्यालय खर्डा या ठिकाणी अर्थशास्त्र विषयाच्या अध्यापनाचं कार्य करत आहे. मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण BA तृतीय वर्ष या वर्गाच्या अभ्यासक्रमातील पहिल्या प्रकरणातील पहिला घटक पाहणार आहोत. आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातील फरक काय आहे, यातील अंतर काय आहे, या घटकाचा अभ्यास आज आपण करणार आहोत. मित्रांनो, सर्वसामान्यपणे सामान्य लोक आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यात समानता समजतात. दोन्हीही संकल्पना एकच आहेत असे समजतात. परंतु अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर या दोन्ही संकल्पना एकमेकापासून भिन्न भिन्न आहेत असे आपल्या लक्षात येईल. मित्रांनो, आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या संदर्भातील फरक पाहत असताना वेगवेगळ्या घटकांच्या आधारे यातील फरक आपल्याला स्पष्ट करता येईल. हा फरक आपण काही विचारवंतांनी या संदर्भात वेगवेगळे विश्लेषण मांडलेले दिसून येते. याच संदर्भात त्यांच्या मतांचा आढावा आपण घेऊया. आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यामधील फरक प्रामुख्याने शुम्पीटर, श्रीमती उर्सुला हिक्स, किंडल बर्जर, ॲनल बर्जर यांनी आर्थिक विकासातील फरक स्पष्ट केलेला आपल्याला दिसून येतो. या वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातील जो फरक आहे हा फरक स्पष्ट करताना वेगवेगळ्या आर्थिक घटकांचा किंवा निकषांचा आधार घेतलेला दिसून येतो. यामध्ये सर्वात प्रथम शुम्पीटर हे जे अर्थतज्ञ आहेत, या अर्थतज्ञांनी आर्थिक वृद्धीचा संबंध हा परंपरागत, स्वयंचलित आणि नियमित विकासाशी आहे, तर आर्थिक विकासाचा संबंध हा नियोजित आणि नवीन तंत्रज्ञानाशी आहे असे मत स्पष्ट केलेले दिसून येते. शुम्पीटर यांच्या मते परंपरागत आणि स्वयंचलित नियमित विकास ही जी संकल्पना आहे ही सनातनवादी अर्थतज्ञांनी मांडलेली दिसून येते. परंतु जसं जसं काळ लोटत गेला त्याप्रमाणे आर्थिक विकासाच्या संकल्पनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलत गेलेला दिसून येतो. मग परंपरागत स्वयंचलित विकास म्हणजे काय, तर ॲडम स्मिथ, जे की अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात, यांच्या मते निरहस्तक्षेपाचं तत्व म्हणजेच दुसऱ्या शब्दामध्ये निसर्ग नियमनाचं जे तत्व आहे, या तत्वानुसार आर्थिक विकास होत असतो, आर्थिक वृद्धी होत असते. परंतु ही व्यवस्था चालत असताना निसर्गाच्या संरचनेनुसार, निसर्गाच्या नियमानुसार त्यात हस्तक्षेप न करता आर्थिक वृद्धी होत असते. तर आर्थिक विकासाचा संबंध हा जाणीवपूर्वक म्हणजेच नियोजित पद्धतीने
केलेला विकास आणि हा विकास होत असताना नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेणे महत्वाचे ठरते, असे मत शुम्पीटर या अर्थतज्ञांनी मांडलेले दिसून येते. तर श्रीमती उर्सुला हिक्स या आर्थिक वृद्धीची व्याख्या करताना आर्थिक वृद्धीचा संबंध हा विकसित देशाशी आहे, तर आर्थिक विकासाचा संबंध हा विकसनशील देशाशी आहे असे म्हणतात. मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की आर्थिक वृद्धीचा संबंध हा विकसित देशाशी आहे, म्हणजे विकसित देशामध्ये विकासाची प्रक्रिया पूर्ण झालेली असते आणि आहे तो विकासाचा दर टिकून ठेवणे महत्वाचे ठरते. म्हणून विकसित देशाचा संबंध हा आर्थिक वृद्धीशी आहे असे म्हणले जाते. तर आर्थिक विकासाचा संबंध हा विकसनशील देशांशी आहे. म्हणजे काय? तर विकसनशील देश म्हणजे ज्या देशामध्ये विकासासाठी काहीतरी वाव असतो, त्या ठिकाणी काहीतरी स्कोप असतो, अशा देशांना विकसनशील देश असे म्हणतात. म्हणजे त्या देशामध्ये मानवी विकासाच्या संदर्भात किंवा लिंगभाव निर्देशांकाच्या संदर्भामध्ये जो त्यांचा परफॉर्मन्स असतो, जी कामगिरी असते, ती अतिशय खालच्या पातळीवरची असते किंवा अविकसित असते. यामुळे आर्थिक वृद्धीचा संबंध हा विकसित देशाशी आहे, तर आर्थिक विकासाचा संबंध हा विकसनशील देशाशी असतो, असे मत श्रीमती उर्सुला हिक्स यांनी मांडलेले दिसून येते. किंडल बर्जर नावाचे जे अर्थतज्ञ आहेत, या अर्थतज्ञांनी आर्थिक वृद्धीचा संबंध हा केवळ आर्थिक उत्पादनाशी आहे, तर आर्थिक विकासाचा संबंध हा अधिक उत्पादनाबरोबरच नवीन तंत्रज्ञान आणि संस्थात्मक सुधारणांशी आहे, अशा प्रकारचे मत मांडलेले आहे. आर्थिक उत्पादनाचा संबंध हा उत्पादनाशी आहे आणि उत्पादन हे आपल्याला मात्रात्मक स्वरूपामध्ये मोजता येते. उदाहरणार्थ, GDP म्हणजे सकल घरेलू उत्पाद, यामध्ये किती वाढ झालेली आहे, देशांतर्गत उत्पादन किती झाले आहे, त्याचे बाजार मूल्य काय आहे, या सर्व घटकांचा संबंध हा आर्थिक वृद्धीशी आहे. तर आर्थिक विकासाचा संबंध हा उत्पादनाबरोबरच नवीन तंत्रज्ञान आणि संस्थात्मक सुधारणांशी जोडला गेलेला दिसून येतो. याच संदर्भामध्ये शुम्पीटर यांनी देखील त्यांच्या नवप्रवर्तनाच्या सिद्धांतामध्ये विश्लेषण दिलेले दिसून येते. म्हणजेच नवीन तंत्रज्ञान हे उत्पादकता आणि उत्पादनाची गुणवत्ता या दोन्हींच्याही वाढीसाठी महत्वपूर्ण ठरते आणि या मध्ये बदल होत असताना संस्थात्मक सुधारणा देखील होत असतात, जसे की शिक्षणाचा स्तर उंचावणे, जनतेचे राहणीमान उंचावणे, त्यांच्या आरोग्यात सुधारणा होणे, या सर्व सुधारणांसाठी ज्या भौतिक संस्थात्मक सुविधा आहेत त्यामध्ये देखील वाढ होणे महत्वाचे ठरते. या तीन अर्थतज्ञांच्या मतांचा जर आपण विचार केला तर आपल्याला असे लक्षात येते की आर्थिक वृद्धी ही संकल्पना मात्रात्मक आहे, तर आर्थिक विकास ही संकल्पना गुणात्मक स्वरूपाची आहे. मग मात्रात्मक स्वरूपाची म्हणजे काय? तर आर्थिक वृद्धी ही आपल्याला मात्रेमध्ये म्हणजे संख्येमध्ये मोजता येते. देशाचा आर्थिक विकासाचा दर काय राहिला, सकल घरेलू उत्पादनाचा दर काय राहिला, लोकसंख्या वाढीचा दर काय राहिला, यासारख्या वेगवेगळे जे आर्थिक विकासाचे घटक आहेत, या घटकांना अनुसरून
असे म्हणण्यात येते की आर्थिक वृद्धी ही मात्रात्मक संकल्पना आहे. ती आपल्याला मोजता येते. आर्थिक वृद्धी किती प्रमाणात झाली हे आपल्याला मोजता येते. तर आर्थिक विकास ही संकल्पना गुणात्मक स्वरूपाची आहे. म्हणजे काय? तर व्यक्तीच्या साक्षरतेमध्ये वाढ होत आहे, व्यक्तीच्या आरोग्यामध्ये वाढ होत आहे, व्यक्तीच्या ज्ञानामध्ये वाढ होत आहे, व्यक्तीच्या जीवनशैलीमध्ये वाढ होत आहे. या गुणात्मक संकल्पना आहेत. यांचे मोजमाप आपल्याला सहजपणे करता येणे शक्य ठरत नाही. व्यक्तीच्या ज्ञानामध्ये किती प्रमाणात वाढ झाली हे मोजता येणे आपल्याला शक्य नाही. म्हणजे ती गुणात्मक संकल्पना आहे. म्हणजे आर्थिक वृद्धी ही संकल्पना मात्रात्मक स्वरूपाची आहे आणि आर्थिक विकास ही संकल्पना गुणात्मक स्वरूपाची आहे. हा यातील सर्वात महत्वाचा फरक किंवा अंतर असताना आपल्याला दिसून येते. याच घटकांच्या आधारे आपल्याला आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातील फरक काही घटकांच्या आधारे मांडता येईल. आर्थिक विकास हा भौतिक आणि अभौतिक वृद्धीशी संबंधित आहे. म्हणजे आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये भौतिक आणि अभौतिक सुधारणा होत असतात. उदाहरणार्थ, भौतिक सुधारणा किंवा भौतिक वृद्धी म्हणजे उत्पादनामध्ये झालेली वाढ आणि अभौतिक वृद्धी म्हणजे उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये गुणात्मक स्वरूपात केलेली सुधारणा. म्हणजे अभौतिक वृद्धीमुळे भौतिक वृद्धीमध्ये वाढ होते, भौतिक उत्पादनात वाढ होते. तर आर्थिक वृद्धीचा जर आपण विचार केला तर अर्थव्यवस्थेत केवळ भौतिक स्वरूपाचीच वृद्धी होते, मात्रात्मक स्वरूपाची वृद्धी होते. यामध्ये गुणात्मक स्वरूपात बदल होत नाही. म्हणजे भौतिक आणि अभौतिक वृद्धी ही विकासाशी संबंधित आहे. यामध्ये अभौतिक वृद्धीमुळे संसाधनांचा कार्यक्षमपणे उपयोग होतो, म्हणजेच आर्थिक विकासाला चालना मिळते. तर अर्थव्यवस्थेत केवळ भौतिक वृद्धी होते हा संबंध आर्थिक वृद्धीशी असून याचा अभौतिक वृद्धीशी फारसा संबंध येत नाही. यामुळे देशातील नैसर्गिक संसाधने आहेत यांचा कार्यक्षमपणे वापर होत नाही. दुसरा जो फरक आहे तो आर्थिक विकास हा संरचनात्मक वृद्धीशी आहे. म्हणजे आर्थिक विकास होत असताना अर्थव्यवस्थेमध्ये संरचनात्मक बदल होतात. म्हणजे उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये बदल होतो, त्यात सुधारणा होते. त्याचबरोबर पायाभूत सुविधांमध्ये देखील वाढ होते. उदाहरणार्थ, वाहतूक व्यवस्था, कारखान्याची भांडवलाची रचना यासारख्या घटकांमध्ये वाढ होते. आरोग्य सुविधेमध्ये वाढ होते, शिक्षणाच्या सुविधेमध्ये वाढ होते. यालाच संरचनात्मक वृद्धी असे संबोधले जाते. तर दुसऱ्या बाजूला आर्थिक वृद्धी ही स्थिर आणि क्रमिक स्वरूपाची असते. म्हणजे आर्थिक वृद्धी होत असताना मागच्या वर्षीचा जो दर आहे, वृद्धी दर आहे, या दरालाच अनुसरून पुढील काळातही कमी अधिक प्रमाणामध्ये क्रमिक पद्धतीने वाढ होत असते. तिसरा जो फरक आहे, आर्थिक विकासाचा मुख्य आधार हा भांडवल असतो. म्हणजे आर्थिक विकासासाठी भांडवलाची नितांत आवश्यकता असते. भांडवलाशिवाय आर्थिक विकास सर्वांगीण स्वरूपाने करणे शक्य होत नाही. तर आर्थिक वृद्धीचा जर आपण विचार केला तर याचा मुख्य आधार हा उत्पन्न असतो. म्हणजे देशाच्या सकल घरेलू उत्पादनामध्ये वाढ किती प्रमाणात होते, देशाच्या रोख किंवा नक्त स्वरूपातील उत्पन्नामध्ये उत्पादनामध्ये किती वाढ होते, याचा संबंध हा आर्थिक वृद्धीशी आहे. मित्रांनो, चौथा जो फरक आहे तो आहे आर्थिक विकास ही बहुआयामी संकल्पना आहे. म्हणजे आर्थिक विकासामध्ये मात्रात्मक आणि गुणात्मक स्वरूपाचे बदल होतात. तर आर्थिक वृद्धी ही एक आयामी संकल्पना आहे. म्हणजे या ठिकाणी केवळ मात्रात्मक स्वरूपाच्या वृद्धीबद्दलच, वाढीबद्दलच विचार करण्यात येतो. पाचवा जो फरक आहे तो आहे आर्थिक विकास ही गुणात्मक संकल्पना आहे.
म्हणजे आर्थिक विकास होत असताना देशातील जनतेच्या ज्ञानाच्या स्तरामध्ये वाढ होते, त्यांच्या जीवन स्तरामध्ये वाढ होते, त्यांच्या आरोग्यामध्ये वाढ होते. यासारख्या घटकांमुळे आर्थिक विकासात गुणात्मक स्वरूपाच्या घटकांचा समावेश होतो. यामुळे याचे मोजमाप करता येणे शक्य नाही, आकड्यामध्ये मोजमाप करता येणे शक्य नाही. तर आर्थिक वृद्धी ही मापनीय आहे, म्हणजे आर्थिक वृद्धी ही मोजता येते. मागील वर्षी देशाचा वृद्धी दर, आर्थिक वृद्धी दर हा 6% राहिला. या वर्षी तो कमी झाला किंवा जास्त झाला. या प्रकारे आपल्याला आर्थिक वृद्धी ही संकल्पना मात्रात्मक स्वरूपामध्ये मोजता येते, म्हणजे ती मापनीय आहे. यानंतरचा आणि शेवटचा जो घटक आहे तो घटक म्हणजे आर्थिक विकास ही संकल्पना विकसनशील देशाशी संबंधित आहे. याच संदर्भामध्ये उर्सुला हिक्स यांनी मांडलेले विश्लेषण देखील आपण पाहिले आहे. तर विकसित देशाशी संबंधित असणारी संकल्पना म्हणजे आर्थिक वृद्धी होय. म्हणजे विकसनशील देशामध्ये मात्रात्मक आणि गुणात्मक स्वरूपात वाढ झालेली नसते, या पातळीवर ते पिछाडीवर असतात. म्हणून आर्थिक विकासाचा संबंध हा विकसनशील देशाशी आहे. तर आर्थिक वृद्धी ही विकसित देशाशी संबंधित आहे, म्हणजे विकसित देशांना आहे तो विकास स्थिर ठेवण्यासाठी त्यांना स्थिर आर्थिक वृद्धी असणे आवश्यक ठरते. मित्रांनो, या घटकांचा जर आपण विचार केला तर शेवटी आपल्या एवढेच लक्षात येते की आर्थिक विकास ही अतिशय व्यापक संकल्पना आहे आणि आर्थिक वृद्धी ही आर्थिक विकासाचा एक भाग आहे. या दोन्ही संकल्पना भिन्न भिन्न जरी असल्या तरी त्या एकमेकांना पूरक स्वरूपाच्या आहेत. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबू आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण आर्थिक विकासाचे घटक आणि आर्थिक वृद्धीचे जे घटक आहेत याबद्दल माहिती घेऊ. धन्यवाद.